खूप वर्षांपूर्वी गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस ऋषींचे आश्रम होते। त्या आश्रमात वेदधर्म नावाचे ऋषी होते। त्यांचा शिष्य संदीपक गुरुभक्तीने ओतप्रोत भरलेला होता। एके दिवशी वेदधर्मांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले। त्यांनी सांगितले की माझे उरलेले पाप भोगण्यासाठी मला काशीला जावे लागेल। तेथे माझी सेवा करणारा मला शिष्य हवा आहे। तेव्हा कोण येईल माझ्यासोबत? हे ऐकून सर्वत्र शांतता पसरली। परंतु संदीपक पुढे आला। गुरु शिष्य दोघेही काशीला गेले। काशीमध्ये गुरूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली। ते कुष्ठरोगाने ग्रस्त झाले। त्यांचे शरीर विद्रूप झाले। ते अंध झाले। तरीही संदीपकाने अहोरात्र त्यांची सेवा केली। गुरूंनी रागवले तरी संदीपक आनंदाने त्यांची सेवा करीत राहिला। संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली। हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले। संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले। ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग। परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते। तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का? वेदधर्म रागावून म्हणाले, मुळीच नको। माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस। संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला, मला माझ्यासाठी कोणताही वरदान नको। तसेच माझ्या गुरूंनीही त्यांच्यासाठी कोणताही वर मागण्यास नकार दिला आहे। आश्चर्यचकित झालेले महादेव कैलासावर परत गेले। त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला। काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले। संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून तेही संतुष्ट झाले आणि संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले, बाळा, यापूर्वी तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा तू काहीतरी वर माग। तेव्हा संदीपक म्हणाला, परमेश्वरा, मला काहीही नको। तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत। माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहेत, म्हणून मला काहीही नको। आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो। प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरं आहे, जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो। ज्या ज्या वेळी तुझ्या गुरूंची तू भक्तीने स्तुती करशील ती माझी स्तुती समजून मी संतोषी होईल। गुरुभक्ती तुझ्या मनात दृढ होईल असा मी तुला वर देतो। असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले। मग वेद धर्मांनी संदीपकाला विचारले, काय रे, विष्णूंनी काय दिले? तेव्हा संदीपक म्हणाला, मी त्यांच्याकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला। संदीपकाच्या या बोलण्याने वेद धर्मांना इतका आनंद झाला, तेव्हा ते काय म्हणाले पहा, जीवित्वे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी। तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे घरी नवनिधी। विश्वनाथ तुझे स्वाधी, म्हणे गुरु संतोषोनी। तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती। श्रिया युक्त नांदती, तुझे स्मरण मात्रेसी। ते म्हणाले, हे शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील। तुला सर्व सिद्धी, नवनिधी म्हणजेच कुबेराकडे असलेले महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, खर्व असे सर्व संपत्तीचे ठेव प्राप्त होतील। काशी विश्वेश्वर तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील। जे तुझे स्मरण करतील त्यांचे दुःख, दैन्य, कष्ट यांचे निवारण होऊन ते सुखात, आनंदात, वैभवात राहतील। प्रेक्षक विचार करा, जर संदीपकाने भगवान शंकराला अथवा विष्णूला काही वर मागितला असता तर तो काय मागितला असता? मात्र श्री गुरूंनी त्याला जो आशीर्वाद दिला तो कदाचित तीनही लोकांमध्ये कुणालाही हेवा वाटण्यासारखा आहे। आपल्यासाठी काय योग्य आहे गुरु तेच आपल्याला देतात। म्हणून देव कोपला तरी चालेल, गुरु कोपला तर रक्षण नाही। प्रेक्षक पुढील व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचा कोणता अध्याय आपल्याला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत सांगायला विसरू नका। आपल्या व्हॉट्सअप मधील गुरुचरित्राच्या ग्रुपमध्ये अथवा आपल्या संपर्कातील समस्त दत्त भक्तांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच गुरुचरित्रावर आधारित व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल। आणि हो, हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। हे चॅनल सबस्क्राइब केले असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री गुरुदेव दत्त।